बाळमामा. आज संत सद्गुरू बाळमामांचा बघा नंबर 4 देवालय प्रणित असणारा, आदमापूर देवालय प्रणित असणारा हा दरबार मामांच्या दरबारामध्ये आजच्या सर्व कार्यक्रमाचं जे प्रेक्षेपण आहे YouTube चॅनल VP ब्लॉग्स बारामती UP ब्लॉग बारामती या चॅनलवरती तो तुम्हाला पाहायला मिळेल. कार्यक्रम बारोडाचा कार्यक्रम असेल, अन्य जी सेवा चालू आहे, प्रसादाचे दर्शन रांग सर्व मामांचा दरबार असा सजलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच महिला मंडळींना एक विनंती, आज आपला प्रसाद झालाय, एकादशीच्या दरबारामध्ये मामांचा महाप्रसाद मिळवणे तुमच्या भाग्य, तुमचं आमचं भाग्य. म्हणून आज इथं मामांच्या दरबारामध्ये आपली एकादशी घडते, उद्या द्वादशी सुद्धा घडणार आहे. परंतु महिला मंडळींना एक विनंती, आज या दरबारामध्ये आल्यानंतर आपण प्रसाद घेतल्यानंतर मामांच्या दरबारामध्ये एकादशी केव्हा घडते, ज्या वेळेस मामांच्या दरबारामध्ये असणारा हा मामांचा संसार आहे, त्या मामांच्या संसाराच्या भांड्याला तुम्ही कधीतरी हात लावलाय का? आणि तो लावून पहा, तुमचं अखंड सौभाग्य त्या ठिकाणी उजळल्याशिवाय राहणार नाही. ही माझी महिला भगिनींना एकदम हात जोडून पायावरती नतमस्तक होऊन विनंती. आज आपण हा बघतोय दरबार, या दरबारामध्ये भरपूर मंडळी भाविक जण प्रसाद घेतात, अन्नदान करतात. आपल्याला अन्नदान शक्य नाही, प्रसाद वाढणं शक्य नाही, परंतु माझ्या मामांच्या दरबारामध्ये सेवा मात्र नक्की आपण करू शकतो. श्रमदानाने मामांच्या दरबारामध्ये आपली हजेरी लावा. महिला भगिनीने भांडी धुण्याच्या सेवेसाठी हजर राहा. पुरुष मंडळीने वाढणाऱ्या सेवेकरांना मदत करा. अन्न हे पूर्ण ब्रह्म, वाया जाऊ देऊ नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि जर व्यवस्थित घेतलं नाही तर ते आपल्याला त्रास देतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने या संतांच्या दरबारातले अन्न ग्रहण करत असताना स्वच्छ मनाने, पवित्र अंतकरणाने अन्न ग्रहण करा, प्रसाद ग्रहण करा, नामस्मरण करा. बोला 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 बाळमामांच्या नावाने, बोला बोला बाळमामांच्या नावाने. जय बाळमामा. माझ्या मेंढी माऊलीला कुणी त्या ठिकाणी शेतामध्ये जात असताना आडवं येऊ नका, तिला कुणी त्या ठिकाणी आड येऊ नका. कारण मेंढी माऊलीचे पाय तुमच्या शेताला लागले म्हणजे तुमची शेत जमीन त्या ठिकाणी नव्याने रूप धारण करत असते. नवे नवे हा सगळा सोहळा मामांचा दरबार, मुख्या प्राण्यांची दिंडीच्या वेळेस तुमच्या दरबारामध्ये, तुमच्या शेतामध्ये लागत असते पाय. त्यावेळेस ती ज्याप्रमाणे आपण चांदीच्या दागिन्यांना झळाळी देतो, त्या पद्धतीने तुमच्या शेतीला झळाळी आल्याशिवाय राहणार नाही. हा माझ्या मामांच्या दरबारातला शब्द आहे. बोला 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 बाळमामांच्या नावाने. जय बाळमामाच्या नावानं. मित्रांनो, आपण आता बुरुंगले वस्तीवरती आहे आणि मी खरंच धन्य पावलो. आज या ठिकाणी पहिल्यांदाच मी बाळमामा आहे आणि या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहे. बघू शकते सगळी बाळमामाची भक्त बसलेले आहे. तिथं कोणी श्रीमंत नाही, आमदार नाही, खासदार नाही, आमका नाही, तमका नाही. या ठिकाणी आल्यानंतर नतमस्तक होतो बाळमामाच्या चरणी. आणि आज आहे सोमवार, आज पांडुरंगाची एकादश आहे, आज महादेवाचा वार आहे आणि साक्षात अवतार असणारे बाळमामा आज महादेवाचे भक्त आहेत. आणि या ठिकाणी आज आपण बघा, आज आपण फराळाचं वगैरे करणार आहे, खिचडी वगैरे बघू शकता. बोला बाळमामाच्या नावानं, बाळमामाच्या नावानं, बाळमामाच्या नावानं, बाळमामाच्या नावानं. धन्यवाद.